समृद्धी महामार्गावर व्यापाऱ्याला लक्ष्य करत पिस्तुलीच्या धाकावर करण्यात आलेल्या सशस्त्र लुटीचा बुलढाणा पोलिसांनी अवघ्या 24 तासात पर्दाफाश केला। या प्रकरणात आंतरराज्य दरोडाखोर टोळीतील 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 12,00,000 रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 2 मे रोजी नागपूरहून उंजा इथं 12 लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला दुसरबीड टोलजवळ 10 ते 12 जणांनी पिस्तुलीच्या धाकावर लुटलं। मारहाण करून आरोपींनी वाहनासह रोकड लुटून त्यांना जालना जंगलात सोडलं। या प्रकरणात बुलढाणा पोलिसांनी 24 तासात कारवाई करत बीडमधून 8 आरोपींना अटक केली। आरोपींकडून रोख रक्कम, देशी पिस्तूल, काडतूस, वाहनं आणि मोबाईल असा 12,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आंतरराज्य टोळीच्या कार्यपद्धतीचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच एलसीबीचे पीआय सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली तपासाला वेग आला। या कारवाईत 12,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।